दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर। आदो देवकी देव गर्भ जननम गोपी गृही वर्धनम माया पूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हतनम कुन्ती सुता पालनम एतद् भागवते पुराण कथितम श्री कृष्ण लीलामृतम। श्री गोपाल कृष्ण भगवान की, श्री दत्तात्रेय भगवान की, श्री चक्रपाणि भगवान की, श्री गोविंद प्रभु भगवान की, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। श्रीमद् भगवद गीता ज्ञानयज्ञ या ज्ञानयज्ञाचा तिसरा दिवस आणि 5वं सत्र। परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण 18 दिवसाच्या या कुरुक्षेत्राच्या रणांगणी अर्जुनाला उपदेश करतात। त्याचा सार आपण घेत आहोत। एक एक तत्वज्ञान उलगडून सांगत असताना भगवंत वेगळ्या 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 आयामानं समजावून सांगतात। नऊ अध्याय जेव्हा समजावून सांगितले भगवंतानं, 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक भगवंत म्हणतात की मन माझ्या ठिकाणी लाव, माझीच भक्ती कर, माझंच पूजन कर, मलाच नमस्कार कर। असं काय आहे? प्रत्येक ठिकाणी भगवंत मी सांगतात त्याचं कारण खरं तर भगवंत मी सोडायला सांगतात आणि भगवंत स्वतः मी वापरतात। नेमकं कारण काय? मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे अहम, मी म्हणजे गर्व। मी या शब्दामध्ये याच्यात आहे नाही ते सगळं येतं। अहंकाराची व्याख्या करताना आमच्या प्रक्षकाराने सुंदर व्याख्या केलेली आहे। ते म्हणतात 9व्या गुणाचा तो अहंकार। अंगामध्ये जे गुण नाही आहेत ते आहे असं समजतो आपण, त्याला अहंकार असं म्हणतात। भगवंत सर्व गोष्टी सोडायला सांगतात आणि इथे मीचा वापर का करतात हा महत्वाचा प्रश्न आहे। निर्वचन प्रकरणामध्ये भगवंताने एक सुंदर वाक्य उच्चारलेलं आहे, तुम्हाला सांगतो। ते थोडक्यात जर समजून घेतलं तर इथे मी का वापरलं हे लक्षात येईल। भगवंतानं निर्वचन प्रकरणामध्ये जो निर्देश केलेला आहे अव्यक्त परमेश्वराचा, तो या सर्वनामाने केलेला आहे। तो हे सर्वनाम आहे, नाम नाही। ब्रह्म तो आहे, तो असा उल्लेख केलेला आहे। खरं तर ब्रह्म मी असं म्हणायला पाहिजे होतं भगवंतानी, आणि आहे ते, पण इथे सीमित आहे, इथे मूर्त आहे। हे स्वरूप मूर्त आहे, मोजलेलं आहे, मापलेलं आहे, आऊट हातामध्ये आलेलं आहे, 3.5 हातात आलेलं आहे। आणि हे सांगणं यथायोग्य होणार नाही म्हणून भगवंत तो या सर्वनामाचा उपयोग करतात। ब्रह्म तो
व्यापक आहे तो, जो व्यापक आहे तो नुसताच व्यापक नाही, आनंद तो आनंदी पण आहे. मग स्वतःच आनंद घेतो का? सर्वात्मक तो फार सुंदर आहे, सर्वांना आनंद देतो. आत्मक धर्माने सगळ्यांना त्यांनी व्यापून टाकलेला आहे. आत्मक धर्माने जर सर्वांना व्यापून टाकलेला आहे त्यांनी, तर एखादा जीव दुःखामध्ये आहे मग तो दुःखी होतो का? एखादा जीव क्रोधामध्ये आहे तो क्रोधी होतो का? एखादा जीव रागामध्ये आहे तो रागिष्ठ होतो का? असं होतं का? नाही. सर्वातीत तो फार सुंदर आहे प्रकरण. तिथे असून तो अलिप्त आहे, वेगळा आहे. आणि म्हणून जो सर्वात्मक आहे तो सर्वातीत असू शकतो. जो सर्वामध्ये गुंतून आहे तोच सर्वाच्या अलिप्त राहू शकतो. जो सर्वात गुंतून नाही ना तो सर्वाच्या वेगळा नाही राहू शकत. आपण पुत्रामध्ये गुंतून आहोत, पत्नीमध्ये गुंतून आहोत, प्रपंचात गुंतून आहोत. जिथे कुठल्या तरी एका ठिकाणी गुंतून असल्यामुळं बाकीच्या गोष्टीला आपण प्राधान्य देऊ शकत नाही. सर्वात जो गुंतून आहे, सर्वात सारखा भाव ज्याचा आहे, जो सर्वात सारखा मिसळलेला आहे तो सर्वातून वेगळा राहू शकतो. तोच राहू शकतो. असा परमेश्वर तो स्वतःकडे उल्लेख करतो. भगवान गोपाल कृष्ण चक्रधर भगवंत अव्यक्ताकडे उल्लेख करतात. मनमना भव असं भगवान गोपाल कृष्ण म्हणतात. सर्वात मग तो सर्वातीत तो असा उल्लेख चक्रधर भगवंत करतात. पद्धती वेगळ्या सांगण्याच्या, तत्वज्ञान एकच आहे. अर्जुनाला समजून सांगताना भगवंत या अर्थाने समजून सांगतात की बाकीचा विचार करू नको, तू इथं माझा विचार कर. तू मला बस, तू माझं पूजन कर, तू तुझं मन माझ्यात लाव, तू मला नमस्कार कर, त्याला मिळून जाईल. इथे सांगण्यासाठी अर्जुनाला भगवान गोपाल कृष्णावर स्वतःवर बुद्धी आणायची आहे. मी सांगतो ते निश्चित आहे, मी सांगतो ते शेवटचं आहे, मी सांगतो तेच सत्य आहे, अशी बुद्धी त्याची आणायची आहे. म्हणून तेच तत्वज्ञान ते मी या रूपात सांगतो. चक्रधर भगवंत निर्वचन सांगत असताना वेगळ्या भावनेनं सांगतात. मी वेगळा आहे, मी अलिप्त आहे, मी सर्वातीत आहे, अशा भावनेनं ते सांगतात. तुम्ही माझा विचार करू नका म्हणाले, तो कसा आहे याचा विचार करा. मी त्याच्यातून आलेला आहे, माझ्याकडे पाहून तुम्हाला तो कळणार नाही, माझ्याकडे पाहून तुम्हाला तो कळणार नाही. मी सांगतो ते ऐकल्यावर तुम्हाला तो कळेल. आणि म्हणून चक्रधर भगवंत असा निर्देश करतात. हा मोठा गोंधळ आहे. आणि म्हणून पुढे 10वा अध्याय आलेला आहे. 10व्या अध्यायामध्ये जी विभूती सांगितलेली आहे भगवंतानं, प्रत्येक गोष्टीत मी आहे हे जे म्हणतायत भगवंत, त्याचं कारण ते आहे. कारण 9व्या अध्यायाच्या शेवटी जे भगवंतानं सांगितलंय, मन मना भव, मन माझ्या ठिकाणी लाव, मन बघतो, माझी भक्ती कर, मध्याजी माझं पूजन कर, माम नमस्कारू, मला नमस्कार कर. इथूनच मी सुरुवात झाली. आणि मग 10व्या अध्यायाला जेव्हा सुरुवात होते
तेव्हा अर्जुनाला भगवंत म्हणतात, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच. हे महाबाहो, भूय एव मे परमं वचा शृणु, माझं परम वचन ऐक. कोणतं वचन ऐक? परम वचन. नुसतं वचन नाही, माझं परम वचन, श्रेष्ठ वचन ऐक. पुन्हा पुन्हा ऐक. हे महाबाहो, हे महाबाहो, पुन्हा पुन्हा ऐक. संत ज्ञानेश्वरांनी याचं व्याख्यान फार सुंदर केलेलं आहे. ते म्हणाले, अर्जुना, मी तुला आतापर्यंत जे निरूपण केलं ना, ते तर तुझे अवधान पाहिले, तुझं माझ्याकडे लक्ष आहे का हे पाहिलं म्हणले. फक्त खरं तर पुढंच आहे म्हणले. अजून आतापर्यंत जे निरूपण केलं ना, हे तुझं लक्ष माझ्याकडे आहे का हे पाहिलं. आता माझ्या लक्षात आलं की तुझं लक्ष आहे, मग आता सांगायला हरकत नाही म्हणले. म्हणजे आतापर्यंत भगवंत फक्त त्याची चाचपणी करत होते, नाही का. आतापर्यंत पाहत होते, ऐकण्याच्या लायकीचं आहे का, ठेवण्याच्या लायकीचं आहे का, सांभाळण्याच्या लायकीचं आहे का, उपयोगात आणण्याच्या लायकीचं आहे का. चक्रधर भगवंताने फार सुंदर दृष्टांत सांगितलं. भगवंत म्हणले की रण पडलेलं आहे. रण म्हणजे युद्ध झालेलं आहे, आणि जुन्या काळामध्ये युद्ध झाल्यानंतर तिथली प्रेत काही हलवत नव्हते. ते प्रेत तिथंच पडलेले राहायचे, कारण नगरांच्या बाजूला जंगलामध्ये युद्ध व्हायचं. मग त्याचा अंत्यसंस्कार फक्त नॉमिनल अंत्यसंस्कार, फक्त विधी केला जायचा, प्रेत तसेच राहायचे. मग ते शरीर जे सडून जायचे, त्याच्यानंतर त्याचे सापळे पडलेले असायचे. अशा ठिकाणी कोणी एक वनस्पतीच्या रसापासून सोनं बनवणारा असतो, आणि तो त्याला माणसाची टवकी पाहिजे असते. टवकी म्हणतात, कोणी कवठी म्हणतात. मग तो शोधायला तिथं जातो. मग ते एक टवकी अशी उचलतो, गवताची एक काडी घेतो, त्याच्या कानामध्ये घालतो, ते ईर कानोनी निघे. चक्रधर भगवंत फार सुंदर सांगतात, एकूण टाकले की इकडून निघते, ते सांडी म्हणजे टाकून देतो. दुसरी टवकी घेतो, एराची कानी काडी घाली, दुसऱ्या टवकीच्या कानामध्ये काडी घालतो, ते तोंडोनी निघे, ते सांडी, ते टाकून देतो. अनेक घे, तयाचे कानी काडी घाली, ते भीतरी जाय, तोंडातून निघत नाही, कानातून निघत नाही. ते घे, त्याचा स्वीकार करतो. भगवंत गोष्ट सांगतात, आणि सांगितल्यानंतर याचं तात्पर्य समजून सांगतात. कुणाला सांगावं म्हणले ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान कुणाला सांगावं. नळे फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. त्याला पार्सल आहे, इकडच्या तिकडे चाललं, त्याला काय पाहिजे. का प्रवचन होतं, काय ऐकलं, काय की भाऊ काहीतरी सांगितलं, बरं सांगितलं, पण काय माहितच नाही. सोनाराच्या नळी सर, नळीमध्ये काय राहणार आहे, इकडून भोगलं तिकडे निघून जात, रात काहीच नाही. दुसरा प्रकार म्हणले, ऐकतो आणि बडबड करून खतम करून टाकतो, त्याला उपयोग नाही, तो एका कामाचा नाही. मोदळ्याचा दुसरा दृष्टांत सांगितला की त्याचं घेतद्वार जे आहे ते बारीक आहे,
म्हणजे घेण्याचा दरवाजा जो बारीक आहे आणि टाकण्याचा दरवाजा खूप मोठा. समजा एखाद्या माणसाला जेवण कमी जातं आणि संडास भलती लागली, वाचन कधी? सोपी गोष्ट, वाचणारच नाही. तसं म्हणाले, घेतल्यानंतर आतमध्ये राहत जैसा रोहतलियाचा किंवा रोहतलिया पशुचा. गाय जेव्हा चारा खाते, खाल्ल्यानंतर ती पूर्ण खाऊन टाकते, एका ठिकाणी बसते, नंतर पोटातलं असं काढते, पुन्हा चावून 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 बारीक करते, पुन्हा गिळून टाकते, पुन्हा दुसरा घास बरोबर काढते, तो चावते चावते परत गिळून टाकते. अशा प्रकारे ऐकेला अर्थ मनन करावा, चिंतन करावा, हृदयगाम्य करावा. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी आतापर्यंत तुझं फक्त अवधान पाहिलं, लक्ष आहे का पाहिलं. आता मला कळलं की तुझं लक्ष माझ्याकडे आहे, मग आता सांगायला हरकत नाही. त्याला त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणाले, कुंभार दादा असतो, कुंभार दादा. मग तो मडके घडवतो, मडके बाजारात आणतो. मग मडके घ्यायला बाया जातात, माऊल्या. मडके घेताना त्या मडक्याचा आवाज करतात, वाजून पाहतात. माणसाला कळत नाही बरं मडके घेणं, माणसाला नाही, बायांना बरोबर कळत. त्याला पहिले असं वाजवत, मडके वाजवल्यावर त्याचा आवाज चांगला येतो. पदपद आवाज जरा ती म्हणते, बाई हे गळत, हे नाही चांगलं. टणटण आवाज आला ते उचलत. हे मडक आहे तसंच, याचा आवाज चांगला आला तर ठीक आहे, नाही तर काही कामाचं नाही मडक. भगवंत असं मडक पाहतात, गावोगावी शोधतात. हा, वाडोवाडी गावोगावी भगवंत फिरतात आणि मडके शोधतात, मडक कोणतं चांगलं आहे त्याची टोकून पाहते. मडक्या आवाज चांगला दिला मग ते उचलते, मग घासघीस करून पैसे देते. पुन्हा त्या कुंभार दादाला म्हणते, दादा मडक जर फुटकं निघालं तर वापस घ्यावं लागल. त्यालाही माहिती आहे, बाई फुटकं निघालं तर बरोबर घेईन, आणि माणसाला म्हणू द्या मडकं फुटकं निघालं तर वापस देईन. ते म्हणते अजिबात नाही, घेऊ वाटलं घे, नाही तर नको घेऊ. कारण त्याला माहितीये मडकं कसं भरायचं याला माहित नाहीये, त्या बाईला बरोबर माहितीये. मग ते घरी मडकं आणते. आणल्यानंतर त्या मडक्यामध्ये पूर्ण पाणी भरत नाही. किती भरते? घटी अर्धे उदक भरीजे, अर्ध पाणी त्याच्यामध्ये टाकते. त्या घटामध्ये अर्ध पाणी भरल्यानंतर 2 दिवस ठेवते. मग ते कमी कमी होत जातं, पाझरत. मग पाऊण मडकं भरते. मग 4थ्या दिवशी ते पूर्ण मडकं भरते. पूर्ण मडकं एकदाच जर भरलं तर काय होईल? फुटल. त्या बाईला बरोबर माहिती आहे. पूर्ण मडकं भरत नाही. तसं भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुझ्या मडक्यामध्ये अर्ध उदक टाकलं म्हणले आता ज्ञानाचं. आता हिसळलं, आता म्हणजे झरत नाही हे माझ्या लक्षात आलं. म्हणले जास्त पाजरत नाही, जास्त फुटलेलं नाही कुठं. मग आता सांगायला अडचण नाही. भूयेव महाबाहो शृणु मे परमं वचन, माझं परम वचन ऐक अर्जुना. आणि इथून पुढे भगवंत सांगायला सुरुवात करतात, तू माझ्याकडे पाहून असं तुला वाटतं का की भगवंत मीपणा सोडायला सांगतात, अहंकार सोडायला सांगतात, आणि असं म्हणतात की मलाच भज, माझंच, माझ्यातच मन लाव, मलाच नमस्कार कर. तर मला तू ओळखलं नाही म्हणले. मग अजून मी नाही आहे. मी जो आहे मी तो आहे. कोण तो? ब्रह्म तो आहे मी. आनंद तो मी आहे. इकडे भगवंत निर्देश करतात. मी
तो जो समजतो तो नाही आहे, तो नाही आहे. आनंदाला दिसतो का आनंद दिसतो माणसाला? नाही दिसत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आनंदाचं वर्णन फार सुंदर केलं अभंगामध्ये. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. खडी साखर उचलली आणि वेगवेगळ्या बाजूने तिला चाटलं. एका बाजूने आंबट, एका बाजूने गोड, एका बाजूने खारट. असं काही आहे का? सगळ्या बाजूने कशी आहे? गोडच आहे. आनंद असा आहे. आनंदाचे डोही, डोह आनंदाचा, आनंद तरंग, वरी तरंग सुद्धा आनंदाचेच राहणार. आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचं अंग जे आहे ते आनंदच आहे. आणि म्हणून परमेश्वराचा जो साकार अवतार आहे तो जर आनंद आहे तर हा सुद्धा आनंद आहे. तो जर ब्रह्म आहे तर हा सुद्धा ब्रह्म आहे. तो जर नित्यमुक्त आहे तर हा सुद्धा नित्यमुक्त आहे. फरक नाही. तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा अनुभवती संत स्वच्छंद, अनुभवती संत स्वच्छंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. गोविंद हरा गोविंद, गोविंद हरा गोविंद, सगळेची हरा चंद, सगळेची हरा चंद. सोडून घेईन भगवंता, सोडून घेईन भगवंता, अवस्मरणी तोंडला नाद, तुझ्या स्वरूपी सदा अनुभवती संत स्वच्छंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. भगवंताचं स्वरूप आनंदमय आहे. आणि हे समजून सांगताना भगवंत म्हणतात, अरे बाबा मी जर तुला सांगायला लागलो म्हणाले, हे तुला सांगण्याचं कारण एवढंच आहे की मला माझं स्वरूप दुसरं कोणी समजून सांगू शकत नाही. नमे विदो सुरगणाः प्रभवं न महर्षय, अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वश. माझं स्वरूप देवगण समजून सांगू शकत नाहीत. नमे विदो, वेद जाणू शकत नाहीत.
या व्यवहाराने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. वेद इमानदार झाले तुझ नेती नेती म्हणाले. नेती नेती म्हणजे न इति तू कसा आहेस हे मला माहित नाही. इमानदारीने सांगतात वेद मला माहित नाही बाबा तू कसा आहेस. गोपाल कृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात तुला सांगण्याचं काम यामुळे पडलं की म्हणले माझं स्वरूप कोणी सांगू शकत नाही. सांगायला गेले परेशानी, सांगता येत नाही म्हणले, शब्द तोकडे पडतात. कारण वेद जाणू शकत नाही, सुरगणांना माहित नाही, देवतागणाला मी कसा आहे हे माहित नाही. प्रभवम नमः ऋषय, मला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. अहमातिर्हि देवानां, मी कसा आहे देवलोकांना कळत नाही. महर्षीनांचं सर्वस्व, महाऋषी जे आहेत त्यांना सुद्धा माझं ज्ञान माहित नाही. आता इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला का म्हणतात मन माझ्या ठिकाणी लाव हे लक्षात घ्या. स्वतःचं ज्ञान भगवंत करतात. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या नऊ प्रकरणामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. परमेश्वराची जाणीव तथा पावन काहीच नव्हत असे. परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे, परमेश्वराकडूनच परमेश्वराची जाणीव होते, इतर कोणाकडून होत नाही. परमेश्वरे परमेश्वर पाविजे, परमेश्वराकडूनच परमेश्वराचं पावन होऊ शकते, बाकी कोणाकडून होऊ शकत नाही. इति नमे विदो सुरगणाः प्रभवम नमः ऋषय. या वेदाचा विचार केला. वेदाची एक दृष्टी आहे, प्रत्येक शास्त्राची एक दृष्टी आहे, प्रत्येक ज्ञानाची एक मर्यादा आहे, ती आम्हाला कळली पाहिजे. भगवंत हळूहळू पुढे सरकतात आणि म्हणाले ज्ञान हे अत्यंत